रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव तुमचे? माझे नाव नम्रता गावडे. गाव मी प्रॉपर तासगावची, पण जॉबच्या निमित्तानं आम्ही महाडला राहतो. पण जेव्हा मला त्रास होत होता, डिसेंबरपासून मला हा त्रास होतोय, पण मला या हॉस्पिटलची माहिती बऱ्याच जणांनी सांगितली. म्हणून मी या ठिकाणी नाडी परीक्षण करण्यासाठी आले. नाडी परीक्षणामध्ये मला ब्लड कॅन्सर हा आजार, त्यातून याचं निदान झालं. हे जेव्हा ऐकलं तेव्हा माझ्या घरच्यांना सगळ्यांना धक्का खूप बसलेला होता. पण मॅडम आणि सरांनी खूप आम्हाला मानसिक असा आधार दिला. त्यांच्या बोलण्यातूनच थोडाफार आजार आमचा बरा झाल्यासारखं मला वाटलेलं होतं. आता 3 महिने झालं मी औषधं त्यांची घेत आहे. जेव्हा निदान झालेलं होतं तेव्हा माझ्या नसा सापडत नव्हत्या, हातपाय थरथरायचे, वजन खूपच कमी झालेलं होतं, झोप नव्हती, तोंडाला चव नव्हती. पण आता हे सगळं जे आहे ते पूर्णपणे बरं झालेलं आहे. व्यवस्थित मी आहे आणि या दोघांनी मला आधार दिल्यामुळेच मी आता व्यवस्थित आहे. तर आता तुमची गेलेली केस पण पुन्हा आपल्या औषधामुळे यायला लागले. हो. आणि ज्यावेळी आपण 4 महिन्यापूर्वी नाडी परीक्षण केलं त्यावेळी अंगामध्ये रक्त 5.5 पॉइंट होतं. हो. तर आता तुमचं रक्त 3 महिन्यामध्ये अगदी 11 पॉइंट झालेलं आहे. आणि आम्हालाही खूप समाधान वाटतं की नाडी परीक्षण निदान अचूक झाल्यामुळं त्या आजाराची उत्पत्ती, तर त्यामुळं तुम्हाला एवढ्या लवकर एवढा मोठा आजार असूनही तुम्ही आज आनंदी आहे. आणि हा आनंद तुमच्या बरोबर आम्हा दोघांना, डॉक्टर गणेश पाटील सर व मला होत आहे. कारण नाडी परीक्षण व आयुर्वेद एक माणसाला पुन्हा जीवन जगण्याची उभारी देते. आणि निदान अचूक झाल्यामुळं तुम्ही ही औषध पथ्य पाणी पाळून व्यवस्थित न चुकता घेतल्यामुळं तुम्हाला अगदी तुमच्या अपेक्षेच्या पुढं चांगला खूप छान रिझल्ट आले. आमचंही मन आज आनंदाने भरून येतं. कारण कॅन्सर म्हणलं की माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलंय. करणार काय? कारण आजार तसा घातक आहे, पण त्याला न भीता औषधाबरोबर आपण संयमानं, धीरानं, कॉन्फिडेंटली खाल्लं तर पुन्हा आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा एक संधी आयुर्वेद देतं. तर तुमचंही खूप खूप ताई आभार. तुम्हाला इथून पुढे निरोगी दीर्घायुष्य लाभो असे आम्ही सुद्धा नाडी परीक्षण आयुर्वेदाच्या इकडून तुम्हाला या दवाखान्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि तुम्ही इथून पुढं निरोगी राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा तुम्हाला एक शुभ आशीर्वाद देते. आरोग्यम धनसंपदा.